शिवसेना ठाणे जिल्हा शाखा महिला आघाडी व चैत्रगौरी महिला मंडळ यांच्या जागतिक महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा व विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। त्याचा बक्षीस वितरण समारंभ किरण वेहले प्रस्तुत उधळू रंग स्वरांचे मराठी गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन सिद्धेश्वर तलाव ठाणे येथील कॉम्रेड गोदूताई पुरळेकर मैदानामध्ये करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन शिरपा सरपोतदार यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला आयोजक नंदिनी विचारे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, माजी नगरसेविका रागिणी भास्कर बैरीशेट्टी, नीलम ढवण, स्नेहल सावंत, माजी नगरसेवक मंदार विचारे, नवी मुंबई महिला आघाडी रंजनाताई शिंत्रे, माजी महापौर स्मिता इंदुलकर, महिला उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, संपदा पांचाळ, महिला शहर संघटक प्रमिला भांगे, ज्योती कोळी यांसह इतर महिला पदाधिकारी येथे सहभागी होत्या। त्याचबरोबर युवा कार्यकारिणी सदस्य धनश्री विचारे, युवा सहसचिव महाराष्ट्र राज्य रोशनी शिंदे, जिल्हा समन्वयक युवा सेना आरती खळे, विधानसभा अधिकारी ओवळा माजीवाडा पूजा भोसले, स्मिता आंग्रे तसेच उद्योजिका जयश्री नेमाने, जयश्री कलेक्शनच्या तसेच इतर शिवसेना पदाधिकारी, युवती व युवा सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होत्या। तसेच उधळू रंग स्वरांचे मराठी गाण्याचा कार्यक्रम संपन्न होत असताना मिस सुंदरी, मिसेस सुंदरी, पारंपरिक वेशभूषा व केशभूषा यांच्या स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक येथे देण्यात आले। शिवसेनेच्या रणरागिणींचा आवाज मला असं वाटतं फार खणखणीत असलं पाहिजे, बरोबर की नाही? अजून एकदा होऊन जाऊ द्या। नमस्कार मैत्रिणींनो, धन्यवाद सर्व माझ्या सख्यांचं, खूप सारंच धन्यवाद। कारण एंट्रीपासून ते आल्यापासून अगदी मला असं वाटलं माझ्या कुटुंबाचाच एक सोहळा आहे ताई। हा म्हटलं कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम अजिबात वाटला नाही। आणि ताईंनी मला जेव्हा आमंत्रित केलं तर मला असं वाटलं घरातला एखादा सोहळा असल्यासारखं मला जाणवलं। आणि मला असं मी इतर पक्षांबद्दल बोलणं जरा हे उचित ठरणार नाही, परंतु हे मी निश्चित सांगेल की हा कार्यक्रम आल्यापासनं मला कौटुंबिक कार्यक्रमात आल्यासारखं फील झालं। अतिशय सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे आणि आजच नाही, गेली 10 वर्ष सातत्याने विचारे कुटुंबीय हा कार्यक्रम घेत आहेत आणि त्याची वाढती गर्दी आणि प्रतिसाद बघून पुढच्यासुद्धा कार्यक्रमाची म्हणजे अर्थातच जे लोकसभेच्या निवडणुका येऊन घातलेल्या आहेत त्याची एक प्रचाराची नांदी झाली असं म्हणायला हरकत नाही। महिलांना ठाणेकर असोत किंवा अगदी कुठच्याही असोत मनापासून शुभेच्छा आहेतच, पण विशेषतः ठाणेकर महिलांचा उत्साह आणि त्यांची राजकीय जाण आणि राजकारणातला त्यांचा रस हा वाखाणण्यासारखा आहे।